नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुनने साक्षीला कटघऱ्यामध्ये उभं केलेलं असतं. साक्षीला तो म्हणत असतो की मी विचारलेल्या प्रश्नांची मला अचूक उत्तरं हवी आहेत आणि ते सुद्धा आज या टप्प्यावर तुम्हाला खरी उत्तरं द्यायची आहेत. त्यावर साक्षी म्हणत असते की मी जे काही सांगते ते खरंच सांगते. मग अर्जुन म्हणतो, मग 2.5 वर्ष तुम्ही कोर्टाची काही फसवणूक करत होतात का? असं बोलून तो तिला असंच फैलावर घेत असतो. दुसरीकडे दामिनी उठून उभी राहते आणि ऑब्जेक्शन म्हणत असते. पण त्याच वेळेला आता जज जे असतात ते ऑब्जेक्शन सस्पेंड म्हणतात. त्यावर अर्जुन जो आहे तो पुन्हा एकदा प्रश्न विचारत असतो आणि साक्षीला म्हणत असतो की तुम्ही मला सांगा की त्या दिवशी तुम्ही आश्रमात काय करत होतात? त्यावर साक्षी आता कुठे जाऊन कबूल करते की हो, मी त्या दिवशी आश्रमात गेले होते. आणि त्याच वेळेला ती आता सगळं काही प्रियावर ढकलायचं ठरवत असते आणि त्याचसाठी तिने एक सुंदर अशी कथासुद्धा रचलेली असते, ज्यामध्ये तिने आता एक प्रश्न जे आहेत ते ठराविकपणे मांडलेले असतात आणि तेच प्रश्नांची उत्तरं ती एकदम तंतोतंत देत असते. म्हणत असते की मी जेव्हा गेले होते तेव्हा तिथे मला खरं तर प्रिया दिसली. मला प्रियाकडनं पैसे घ्यायचे होते. प्रियाला फीस भरायला मी काही पैसे दिले होते आणि तेच पैसे घेण्यासाठी म्हणून मी तिथे गेले होते. खरं तर तिला मी पैसे मागितले, पण त्यावेळेला ती मला म्हणाली की आता तिच्याकडे पैसे नाही आहेत. मी विचार केला की इथे थांबून तरी काय उपयोग आहे. मी तातडीने तिकडनं पुन्हा एकदा गाडीत बसून निघाले. त्याच वेळेला आता अर्जुन म्हणतो, म्हणजेच तुम्ही पैसे घेण्यासाठी गेला होतात तिथे आणि आता तुम्ही म्हणताय की तुम्ही पैसे न घेता तिकडनं गेलात, म्हणजे हे काही पटण्यासारखं नाही आहे. जरा नीट उत्तर द्या. त्यावर साक्षी म्हणत असते, मी पैसे घेण्यासाठी गेले होते, पण तिने पैसे नाही आहेत असं म्हटलं तर मग मी काही वसुलीवाली तर नाही आहे ना की तिच्याकडनं तिथे बसून माझा पैसा मी तेव्हाच्या तेव्हा घेईन करून. आणि म्हणूनच तिच्याकडे पैसे नव्हते, मग मी लगेच तिकडनं निघाले असं आता ती सांगू लागते. मग आता अर्जुन म्हणतो, तुम्ही जर तिकडनं तेव्हा निघाला होतात, मग मला सांगा जेव्हा तुम्ही आश्रमात गेला होतात तेव्हा तर हा सगळा प्रसंग काहीच घडला नव्हता, बरोबर ना? त्यावर साक्षी म्हणते की नाही, मी जेव्हा आश्रमात प्रियाला भेटायला गेले होते तेव्हा हा प्रसंग घडलाच नव्हता. मग तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जर तिकडनं हा प्रसंग घडायच्या आधी निघून गेला होतात तर मग हे सगळं काही झालं तेव्हा नेमक्या तुम्ही कुठे होतात? म्हणजेच तुमचं लोकेशन तर दाखवलं जात आहे ते म्हणजे आश्रमातलं. मग आश्रमात नव्हतात, मग तुम्ही कुठे होतात? कारण तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याकडे रिपोर्ट्स आहेत आणि त्या रिपोर्टमध्ये सरळ दिसत आहे की तुम्ही त्या आश्रमामध्येच होतात आणि ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. आपण ते रिपोर्ट आधीच कोर्टात सबमिटसुद्धा केलेत. आता यावर तुमचं काय म्हणणं आहे ते जरा मला सांगाच. त्यावर मात्र आता दामिनीची सटकलेली असते, कारण अर्जुनने आतापर्यंत जे काही पुरावे कोर्टात दिलेले असतात ते एकदम तंतोतंत दिलेले असतात आणि त्याच मुद्द्यावर तो आता परफेक्ट असं बोलत असतो. दुसरीकडे आता महिपत, त्याला मात्र आता समजत नसतं की काय करावं, कारण त्याला कळत असतं की आता आपली मुलगी चांगलीच या सगळ्यामध्ये अडकत चालली आहे. तर अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की हा प्रसंग जेव्हा झाला तेव्हा तुम्ही म्हणताय की तुम्ही तिथे नव्हतात, पण मी तुम्हाला सांगतोय ना, तुमचं जे काही लोकेशन आहे ना ते तिथलंच दाखवत आहे, म्हणजेच तुम्ही आश्रमात होतात असंच दाखवत आहे. मग मला सांगा की नेमकं काय झालं होतं आणि तुम्ही त्यावेळेला तिथे होतात, मग हा सगळा प्रसंग कोणी घडवून आणला आणि तुमच्या समोर हे सगळं झालंय का? त्याच वेळेला आता एवढ्या वर्षानंतर, म्हणजेच तब्बल 2.5 वर्षानंतर एकतर तुम्हाला ही गोष्ट आठवली आहे की तुम्ही आश्रमात होतात. ती एवढे दिवस तर तुम्हाला ही गोष्टसुद्धा आठवत नव्हती की तुम्ही आश्रमात गेला होतात ते. त्यावर आता ती म्हणत असते की खरं तर मला आता आठवलं आहे आणि म्हणूनच तर मी तुम्हाला सगळं सांगते. माझ्याकडनं खरं तर पैशांची गरज होती आणि म्हणूनच ते पैसे घेण्यासाठी म्हणून मी तिथे गेले होते आणि प्रियाने मला ते पैसे द्यायला नकार दिला, सो मी लगेच तिकडनं बाहेर पडले. मग तुमच्या लोकेशनचं काय? तुमचं जे लोकेशन आहे ते तिथलं दाखवते, त्याचं उत्तर मला तर अपेक्षितच आहे तुमच्याकडनं. द्या मला माझ्या प्रश्नाचं उत्तर. साक्षी आता खूप जास्त गोंधळून गेलेली असते. त्याच वेळेला आता साक्षी सांगत असते की काय आहे ना, मी जेव्हा प्रियाला पैसे मागण्यासाठी गेलेले होते, तिच्याशी बोलायला गेले होते, त्यावेळेला खरं तर माझं ना चुकून जे आहे ते सगळं सामान, म्हणजेच माझी पर्स, माझा मोबाईल तो आश्रमातच राहिला. आश्रमातच ते सगळं राहिल्यामुळे मला तिकडनं
निघावं लागलं आणि म्हणूनच माझं लोकेशन मोबाईलचं तिथे दाखवत आहेत. त्याच वेळेला इथे रविराज जे असतात ते प्रियाला फैलावर घेतात आणि रविराज आता प्रियाला म्हणत असतात, काय गं, तू हिच्याकडनं पैसे घेतले होतेस, याआधी तू मला याबद्दल काहीच का बोलली नाहीस? त्यावर प्रिया म्हणते की बाबा मी विसरले, माझ्या लक्षातच नाही. पुन्हा एकदा इथे प्रिया जी आहे ती खोटं बोलत असते. खोटं बोलायचं तिचं प्रमाण काही कमी होत नसतं. आणि त्याच वेळेला इकडे अर्जुन मात्र अनेक प्रश्न विचारून खरं तर त्या साक्षीला भंडावून सोडत असतो, कारण त्याला आता सगळं सत्य जाणून घ्यायचं असतं आणि त्यासाठी तो मुद्दामून उलटसुलट प्रश्न तिला विचारत असतो. त्याच वेळेला आता साक्षीला तो म्हणत असतो की बघा, तुमचं लोकेशन तिथेच दाखवते आणि आता तुम्ही तुमचं वक्तव्य चेंज करताय, म्हणजे तुम्ही आता म्हणताय की तिथे तुम्ही नव्हतात, मग तिथे नेमकं तुमचा मोबाईल कसा काय? त्याच वेळेला आता साक्षी जी आहे ती पूर्णपणे स्टोरी फिरवायचा विचार करते. म्हणजेच ती आता म्हणत असते की खरं तर ना काय आहे, मी माझी जेव्हा पर्स आणि मोबाईल तिथे विसरली तर मी तिकडनं लगेच गाडीत बसून निघून गेली. मग आता अर्जुन म्हणतो, तुमचा मोबाईल आणि पर्स तुम्ही तिथे ठेवला, ही गोष्ट बरोबर आहे. मग जेव्हा तुम्ही रिटर्न ती पर्स आणि मोबाईल घ्यायला आलात तेव्हा तुम्हाला तिथे काही दिसलं? त्याच वेळेला का तुम्ही ती पर्स आणि मोबाईल तसेच ठेवून दिलात? तुम्हाला तर काही वाटतं मोबाईलची तर काही गरजच नाही आहे, कारण तुमचे जे वडील आहेत ते महिपत शिकरे आहेत आणि त्यांच्याकडे अमाप पैसा आहे. एक तुम्ही सांगितलं त्यांना की माझा मोबाईल आश्रमात राहिला आहे, पर्स राहिले तर तुमच्यासाठी काही ते 10 मोबाईल जमा करू शकतात, बरोबर की नाही? असंच काहीसं झालं आहे ना. तर असं जेव्हा आता अर्जुन बोलतो तेव्हा मात्र आता खूप जास्त बिथरलेली जी असते ती म्हणजे साक्षी म्हणत असते की नाही 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 असं नाही, खरं तर ना जेव्हा ना माझा पर्स आणि मोबाईल तिथे राहिला होता तेव्हा मी पुन्हा एकदा गेले होते आणि मी गाडी वळवली जेव्हा माझ्या लक्षात आलं. तर इकडे मात्र आता हे सगळं सांगताना साक्षी अक्षरशः रडत असते. दुसरीकडे दामिनी उठून उभी राहते आणि तुम्ही माझ्या अशिलावर जोर जबरदस्ती करताय असं काहीसं म्हणू लागते. पण आता ऑब्जेक्शन सस्टेन असं म्हटल्यानंतर दामिनीला आता खाली बसावंच लागतं. अर्जुन जो आहे तो आता प्रश्न विचारतच राहतो. या सगळ्यामध्ये काहीच उपयोग होत नसतो या दामिनीचा. दामिनी आता समजून गेलेली असते की आपण या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नाही आणि त्यामुळे सारखी जेव्हा अर्जुन जो आहे तो प्रश्न विचारतो तेव्हा ती ऑब्जेक्शन सस्पेंड हेच फक्त म्हणत असते. पुढे जाऊन अर्जुन जो आहे तो आता साक्षीला म्हणत असतो की बघा, तुमचा मोबाईल गेला तर त्याबद्दल तुम्हाला काहीच वाटणार नाही, हे तर मला माहिती आहे, पण जर तुमची बॅग गेली तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं ना. म्हणजे त्या पर्समध्ये नक्कीच तुमचे काही डॉक्युमेंट्स असतील, ID कार्ड असतील, त्याचसोबत तुमचे काही ATM कार्ड्स, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डही असू शकतात ना. मग ते तुम्हाला तर लागलेच असतील. मग त्यासाठी तर तुम्हाला ती बॅग घ्यायला जावंच लागणार होतं. मग जेव्हा तुम्ही ती बॅग घ्यायला गेलात तेव्हा नेमकं काय घडलं होतं सांगा आता मला. त्यावर आता साक्षी म्हणत असते, खरं तर ना जेव्हा माझ्या लक्षात आलं ना की माझ्याकडे माझी पर्स आणि मोबाईल नाही आहे तेव्हा मी तातडीने गाडी जी आहे ती मागे वळवली, म्हणजेच रिव्हर्स आश्रमात नेली. त्याच वेळेला ती सगळं रडत म्हणत असते. तर अर्जुन तिला म्हणतो, अच्छा म्हणजे तुम्ही जी आहे ती गाडी पुन्हा रिटर्न आश्रमात नेली तेव्हा तुम्ही तिथे गेलात तेव्हा काय प्रसंग घडला होता? त्यावरती म्हणते की मी जेव्हा आश्रमात गेले होते तेव्हा ना सगळं अस्ताव्यस्त आश्रमातलं पडलं होतं, कुठेही सामान धड नव्हतं. अर्जुन म्हणतो, अच्छा असं झालं होतं का? मग अजून तुम्हाला पुढे काय दिसलं? तर आता पुढे ती सांगत असते की मला ना पुढे गेल्यानंतर तिथे विलास आणि त्याचसोबत जे मधुभाऊ आहेत ते दोघंही तिथे पडलेले दिसले. खरं तर ना जो विलास होता त्याच्या छातीत ना रक्त येत होतं आणि मी हे जेव्हा सगळं बघितलं ना तेव्हा खूप जास्त घाबरले. मलाच कळलं नाही की आता या सगळ्या प्रसंगात काय करावं. मी ना माझी बॅग घेतली, माझा मोबाईल घेतला आणि लगेचच तिकडनं पळ काढला. बापरे, म्हणजे तुम्ही तिथे जराही थांबलात नाही का? असा उलट प्रश्न तो विचारतो. दुसरीकडे मात्र आता जेव्हा प्रतिमाला हा सगळा प्रसंग आठवतो तेव्हा प्रतिमा जी आहे ती खूप जास्त डिस्टर्ब असते, कारण तिला कोर्टात गेलेला असताना महिपत दिसलेला असतो आणि त्यामुळे ती अजूनही त्याच धक्क्यात असते. तर तिला घरी आल्यानंतर जो अश्विन असतो तो विचारत असतो की प्रतिमा त्या तुला काय झालं आहे, कसला त्रास होतोय का, माझ्यासोबत शेअर कर ना, तुला काही त्रास होत असेल तर मला सांग. त्यावर ती काहीच बोलत नसते. तर आता प्रतिमाला तो पाणी प्यायला देतो आणि म्हणत असतो की पाणी तरी पिऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल, पण तू आता इतक्यात काहीच बोलू नकोस, तुला ना फक्त आरामाची गरज आहे.
तू एक काम करतेस का प्रतिमा, त्या आतमध्ये जरा रूममध्ये जाऊन आराम करतेस का? त्यावर सुद्धा प्रतिमा काहीच बोलत नाही. प्रतिमाला फक्त नजरेसमोर तो महिपतच दिसत होता, बाकी तिला काहीच दिसत नव्हतं. अश्विन तिला विचारायचा प्रयत्न करत होता, तिचं मन मोकळं करायला तिला सांगत होता, पण तिला ते शक्य काही होत नव्हतं आणि त्यामुळेच ती आता शांत असते. तिला सारखा तोच प्रसंग आठवतो ज्यावेळेला समोरून महिपत येत होता आणि तिला हे सगळं आठवल्यावर भयंकर असा त्रास होत होता. दुसरीकडे आता साक्षीला विचारलेल्या प्रश्नामुळे साक्षी जी आहे ती प्रचंड खरं तर गोंधळून गेलेली असते. साक्षी आता म्हणत असते की मी जेव्हा बॅग घ्यायला गेले तेव्हा माझी बॅग घेतली, मोबाईल घेतला आणि तिकडनं निघाली. तर अर्जुन म्हणतो म्हणजे हा सगळा प्रसंग घडला होता तेव्हा तुम्ही ते सगळं पाहिलं आणि तुम्ही तिथे प्रिया मधुकर यांना भेटलात नाही का? तर ती म्हणते की नाही, या सगळ्या गोंधळात मला ते काही सुचलंच नाही. मी माझी बॅग घेतली आणि निघाली, पण हे सगळं मी जायच्या आधी घडून गेलं होतं. माझ्या मोबाईलचं लोकेशन मोबाईल तिथे असल्यामुळे दिसत होतं, असं आता ती अर्जुनला म्हणत असते. जेव्हा आता अर्जुनला हे सगळं काही ती म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो अच्छा असं सगळं झालंय. तर मग आता पुढे जाऊन अर्जुन तिला म्हणतो मग हा प्रसंग तुम्ही तेव्हा तिथे बघितलात, मग तेव्हाच जाऊन पोलीस स्टेशनमध्ये का नाही सांगितलं? त्यावर अर्जुनला ती सांगते की खरं तर तेव्हाच जर मी पोलीस स्टेशनला हे सगळं सांगायला गेले असते तर उलट माझीच तपासणी केली असती आणि हे सगळं काही मीच घडवून आणले असं त्यांना वाटलं असतं. मग या सगळ्यामध्ये मला अडकायचं नव्हतं आणि उद्या जाऊन जर मी हे सगळं केलं असतं तर मलाच उगाचची फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप करून मला तुरुंगात चढवलं असतं. तर आता हे सगळं जेव्हा ती म्हणते तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो म्हणजे तुमचा पोलिसांवर न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही आहे का? तर आता साक्षी म्हणते की नाही मला तसं म्हणायचं नाही आहे, माझा विश्वास आहे, पण त्यावेळेला ना मला तसं वाटलं. आताही बघा ना, मी तुम्हाला सगळं खरं सांगते तरीसुद्धा मला किती प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर अर्जुन म्हणतो की आत्ता तुम्हाला हे सगळं काही खरं सांगावं असं वाटतंय का? म्हणजे इतके दिवस झाले तुम्ही ही गोष्ट म्हणजेच 2.5 वर्ष तुम्हाला काहीच आठवत नव्हतं आणि आता तुम्हाला सगळं आठवतंय आणि तुम्हाला सगळं काही सांगावं असं वाटतंय. वारे वा, म्हणजे तेव्हा जर तुम्ही सांगितलं असतं तर तुम्हाला वाटत होतं की तुम्हाला शिक्षा होणार आहे आणि आता जेव्हा तुम्ही हे सगळं सांगताय तेव्हा तुम्हाला वाटत नाही आहे का तुम्हाला शिक्षा होणार आहे? त्यावर आता साक्षी जी आहे ती शांतच राहते. तर आता अर्जुनला साक्षीला जे काही प्रश्न विचारायचे असतात ते पूर्णपणे विचारून झालेले असतात आणि त्याच वेळेला तो आता म्हणत असतो की मी साक्षी शिकरे यांनी आतापर्यंत जे काही सांगितलं आहे त्या प्रश्नांची मला उत्तरं जी आहेत ती मिळाली आहेत. आता मला इथे एका दुसऱ्या व्यक्तीला बोलवायचं आहे, तो म्हणजे राजेंद्र. तर तुम्ही या सगळ्यासाठी मला परवानगी द्याल का? तर आता जजने परवानगी दिलेली असते. त्याच वेळेला राजेंद्रला कोर्टात बोलवलं जातं. राजेंद्रला समोर बघून मात्र महिपत थरथर कापू लागतो, कारण राजेंद्र हा दुसरा तिसरा कोणी नसून महिपतचाच माणूस असतो. तर आता राजेंद्रला कटघऱ्यामध्ये बोलवलं जातं. त्याच वेळेला राजेंद्रला अनेक प्रश्न विचारायला अर्जुन तयारच असतो. अर्जुन राजेंद्रला विचारतो की तुमचं पूर्ण नाव आणि तुम्ही कुठे काम करता ते जरा सांगा. त्यावर राजेंद्र आपले नाव सांगतो आणि मी साक्षी कन्स्ट्रक्शनमध्ये कामाला आहे असं म्हणतो. आता महिपतच्या समोरच त्याने सगळी गरळ ओकायची ठरवलेली असते, त्यामुळे महिपत पुरता घाबरलेला असतो. पुढे जाऊन साक्षी कन्स्ट्रक्शन म्हणजेच तुम्ही महिपतच्या कंपनीत काम करता बरोबर ना? त्याच वेळेला आता तिथे असणाऱ्या साक्षीला अर्जुन प्रश्न विचारतो आणि म्हणतो की तुम्ही यांना ओळखता का? त्यावर साक्षी उठून उभी राहते आणि म्हणते की हो, मी यांना ओळखते, हे आमच्याच कंपनीत काम करतात. असं बोलून तिला तातडीने बसायला सांगितलं जातं. पुढे जाऊन अर्जुन एक रिपोर्ट कोर्टात सादर करतो आणि तो रिपोर्ट कोर्टात जेव्हा तो सादर करतो तेव्हा म्हणतो की यामध्ये जे पैसे दिले गेले होते म्हणजेच विलास यांना त्याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे आणि या पेनड्राईव्हमध्ये पूर्ण माहिती आहे, फुटेज आहे, ज्यामध्ये हा जो माणूस आहे राजेंद्र हा महिपतसाठी काम करतोय आणि महिपतच्या अकाउंटमधनं काही पैसेच काढण्यासाठी तो खरं तर गेला आहे. हे सगळं काही आता बँकेचं जे फुटेज असतं ते सुद्धा अर्जुनच्या हाती लागलेलं असतं आणि अर्जुन ते कोर्टामध्ये दाखवत असतो. सगळेजण ते फुटेज बघत असतात आणि त्याच वेळेला आता हे सगळं फुटेज बघून दामिनीला मात्र खूप जास्त घाम फुटलेला असतो. दामिनी विचार करते की काय आहे हे सगळं. तिला आता कळत नसतं काय बोलावं आणि काय नाही.
पण आता दामिनीला उठून उभं राहावंच लागणार असतं, कारण आता अर्जुनने हा जो काही पुरावा दाखवला आहे त्यामध्ये सुद्धा काहीतरी तथ्य असेल, म्हणून हा पुरावा दाखवला असेल हे तर माहिती झालेलं असतं. दुसरीकडे मात्र आता महिपत तो खूप जास्त घाबरलेला असतो. दामिनी उठून उभी राहते आणि म्हणते की मला एक गोष्ट कळत नाही आहे की अर्जुन सुभेदार यांना हे सगळं का दाखवायचं आहे. म्हणजेच एखादा कामगार आपल्या मालकाकडे काम करतो तर त्यांनी सांगितलेली कामं तर तो करूच शकतो ना. म्हणजे महिपत शिकरे यांच्या अकाउंटमधनं काही पैसे काढायचे होते तर ते पैसे काढायचं काम तो त्यांच्याकडे कामगार आहे तर तो करूच शकतो. यामध्ये त्याचं CCTV फुटेज काढायचं काय आहे, आणि तो त्याच्याच मालकाच्या अकाउंटमधनं पैसे काढतोय, कुठे चोरी करत नाहीये, असं काहीसं दामिनी आता बोलत असते. पण आता दामिनीला सुद्धा अर्जुन सडेतोड उत्तर देतो आणि म्हणत असतो की हे सगळं तुम्ही म्हणताय ना ते खरं आहे, पण खरं तर ह्याने जी काही कॅश काढली होती ना बँकेतनं, ती कॅश खरं तर विलासला दिली होती, आणि विलासकडे जी कॅश होती आणि ह्याने जी काढलेली कॅश होती त्याचे जे काही नंबर आहेत ते मॅच होत आहेत. तर आता खरं तर जी दामिनी असते ती आता अर्जुनला म्हणत असते की तुमच्याकडे या सगळ्याबद्दल काय पुरावा आहे. म्हणजे विलासकडे जे पैसे होते तेच महिपतनेच दिलेले होते हे कुठे समजले तुम्हाला, हे तुम्ही कुठे करेक्ट केले, तुम्हाला आता काही विलासने येऊन सांगितले, असं दामिनी म्हणत असते. पण अर्जुन जो आहे तो आता कोर्टात सांगू लागतो की या सगळ्याचे पुरावे मधुभाऊंकडे आहेत. मधुभाऊंकडे प्रत्येक ह्याचा हिशोब असतो. म्हणजेच मधुभाऊंनी कोणाकडनं पैसे घेतले कोणाकडनं नाही याबद्दल प्रत्येक डायरीमध्ये ते याबद्दलची नोंद लिहून ठेवतात. शिवाय त्या नोटीवरचा क्रमांकसुद्धा त्यांना लिहून ठेवायची सवय आहे, आणि ती जी काही डायरी असते ती सुद्धा अर्जुन आता कोर्टात सादर करतो. आणि तेव्हा जे काही समोर सत्य येतं तेव्हा महिपत मात्र थरथर कापायला लागलेला असतो. सायलीला मात्र खूप गर्व वाटत असतो की अर्जुनने खरंच खूप भारी काम एक करत आहे तो, आणि त्यामुळेच आता ती खूप खुश होऊन आतुर होऊन पाहत असते. तर जज देखील त्या पूर्ण तपासणी करू लागतात. दुसरीकडे मात्र आता महिपत, साक्षी आणि दामिनीची बोलती बंद झालेली असते. त्यांना कळतच नसतं की या सगळ्या प्रसंगात काय बोलावं, कारण आता राजेंद्र जो आहे तो सुद्धा महिपतच्या बाजूने फुटलेला असतो आणि तो आता अर्जुनच्या बाजूने गेलेला असतो, आणि त्याच्यामुळे आता महिपत सुद्धा काहीच करू शकणार नसतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं प्रियाला जे आहे ते खरं तर कोर्टात बोलवलं जातं, कटघऱ्यामध्ये उभं केलं जातं. प्रियाला म्हटलं जातं खरं तर मिस प्रिया मधुकर या ज्या आहेत त्या आश्रमात राहणाऱ्या आहेत, यांनीच विलास यांचा खून केलाय. विलासच नाही तर यांना मधुभाऊंना सुद्धा मारायचं होतं. सांगा, तुम्हाला मधुभाऊंना सुद्धा मारायचं होतं ना, बोला पटकन बोला, असं काहीच अर्जुन तिच्यावर प्रेशर आणून बोलत असतो. आणि तुम्ही इतकंच नाही तर आतापर्यंत खूप गैरवर्तन केलेलं आहे. विलासचा खून तुम्हीच केलाय आणि मधुभाऊंना संपवायचं सुद्धा तुमचं प्लॅनिंग होतं, असं आता अर्जुन जोरजोरात ओरडत बोलत असतो. साक्षीला तर आता मजाच येत असते, कारण सगळं काही आता अर्जुन जो आहे तो शेकवत असतो, सगळे गुन्हे ते म्हणजे प्रियावर. दामिनी सुद्धा खुश असते, कारण दामिनीच्या मनासारखं सगळं होत असतं. तर पुढे आता अर्जुन जो आहे तो आता जेव्हा प्रियावर सगळं काही शेकतो तेव्हा प्रिया मात्र म्हणते की नाही नाही नाही, हा खून मी केलेला नाही, हा खून केलेला आहे तो म्हणजे साक्षी शिकरे यांनी, आणि मी माझ्या डोळ्यांनी हे सगळं काही पाहिलेलं आहे. आता झटक्यात प्रियाची साक्ष ही जी आहे ती पलटी झालेली असते. इतके दिवस साक्षीच्या विरुद्ध न जाता ती तिच्या बरोबरीने साक्ष कोर्टात देत होती की साक्षीने खून केलेला नसून मधुभाऊंनी खून केलेला आहे, आणि आता चक्क साक्षीनेच खून केलेला आहे हे तिने आता सांगितलेलं असतं. आणि अर्जुनला खरं तर जे सत्य वदवून घ्यायचं होतं ना ते सत्य अखेरीस ते वदवून त्याने घेतलेलंच असतं, आणि त्यामुळे प्रियाने आता हे सत्य तर सगळ्यांना सांगितलेलंच असतं. त्यावर जेव्हा हे सत्य जेव्हा ती सगळ्यांना सांगते तेव्हा मात्र साक्षी, महिपत हे पुरते घाबरलेले असतात. दामिनीला तर घामच फुटलेला असतो, कारण दामिनी आता समजून गेलेली असते की ती ही केस आता हरलेली आहे, आणि त्याचसोबत साक्षी मात्र प्रचंड चिडलेली असते. साक्षीला आता राग येत असतो, कारण प्रियाने गुन्हा कबूल केलेला असतो, आणि त्यामुळे साक्षी आणि प्रिया या दोघांनाही शिक्षा होणार असते. त्याच वेळेला सुभेदार कुटुंब हे सुद्धा हादरलेलं असतं, कारण इतके दिवस ते तन्वीवर खूप जास्त विश्वास ठेवत होते, आणि तन्वी जी आहे ती आतापर्यंत खोटं बोलत होती हे कोर्टात आता सिद्ध झालेलं असतं. आता खूप जास्त तन्वी रडत असते, पण त्याचा आता काहीच उपयोग नसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.